आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। समोर आलेल्या फॉर्म्युल्यामध्ये वंचितचा समावेश नाही, मात्र वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार असल्याची सूत्रांची माहिती। विजय शिवतारे यांची आज शिंदे फडणवीसांसोबत एकत्रित बैठक। शिंदे फडणवीसांकडून बैठकीमध्ये शिवतारेंची मनधरणी केली जाणार। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी अजित पवार वगळता सर्व पवार कुटुंब मैदानात। श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार, रोहित पवारही मैदानात। अजितदादांना शह देण्यासाठी शरद पवार कुटुंब सुप्रिया सुळेंच्या पाठीशी। सुनेत्रा पवारांचा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा। खडकवासला मतदारसंघामध्ये मोठ बांधण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। महिला मेळाव्याला देखील हजर राहणार। अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटली नाही। वयस्कर माणसाची किंमत करत नाही ही गोष्ट वेदना देणारी। बारामतीमध्ये सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांची अजितदादांच्या विरोधात भूमिका। तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे। पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी राहुल गांधींकडे शब्द टाकावा मोरेंचं म्हणणं, तर पुणे लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेसचा, शरद पवारांचं वक्तव्य। गडचिरोलीतून धर्मराव बाबा आत्राम यांना कमळाच्या चिन्हावर लढवा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। चंद्रपूर लोकसभेमध्ये शिवाजी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रतिभा धानोरकर यांचे दौरे सुरू, तर शिवानी वडेट्टीवार यांचा चंद्रपुरातील प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा। 20 वर्षात मी कधीच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही। अनेक पक्ष पाठिंबा द्यायला आले, मात्र मी पाठिंबा घेतला नाही। आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य।